आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे संगे सकाळ हा कार्यक्रम सर्व मी स्वागत करत आहे. आता आपण 3 दिवसांनी पाहत आहे आमचा देव सर्व समृद्धी आहे. सर्व समृद्धी म्हणजे सर्व काय करू शकतो. आज आणखीन एक गोष्ट पाहणार आहे. एकदा येशू ख्रिस्त वाट्याने जात होता, त्याच्या मागे पुष्कळ लोक येत होते, पण 2 आंधळे माणसं येशूच्या मागे मागे येऊ लागले. जेव्हा येशू घरामध्ये गेला, ते पण घरामध्ये आले. मग येशूने त्यांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? आमचे डोळे दिसायला पाहिजे. तर येशूने सांगितलं, तुम्हाला विश्वास आहे का की मी करू शकतो? माझ्याकडे सामर्थ्य आहे असा विश्वास करता का? ते म्हणले, होय आम्ही विश्वास करतो. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं, तुमच्या विश्वासाने तुम्हाला भर केलं. आणि त्यात त्यांचे डोळे उघडले की हो, देवाच्या सामर्थ्यावर विश्वास केले. त्या आंधळ्या लोकांनी आतापर्यंत येशूला पण पाहिलं नाही आणि येशूने केलेलं कुठलंही चिन्ह चमत्कार पाहिलं नाही. तरी येशू विचारतो, माझ्याकडे सामर्थ्य आहे का? तू विश्वास करता का? ते म्हणतो, हो आम्ही विश्वास करतो ना. पहा, आतापर्यंत न पाहिलेलं असलं चिन्ह चमत्कार त्यांच्या जीवनात घडलं. त्यांनी दुसऱ्याच्या जीवनामध्ये केलेलं पाहिलं नाही, आपल्या जीवनात पाहिलं नाही, पण विश्वास केला. हा तुम्ही असा विश्वास करा ना. असं म्हणू नका आम्ही येशूला पाहिलं नाही. येशू आमच्यासाठी 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला, मानव म्हणून आला आणि त्यांनी आपला जीव आमच्यासाठी कल्वरी क्रूसामध्ये दिला. यासाठी की येशू ख्रिस्त आमच्या सर्व पाप आपल्या अंगावर घेऊन, पापाचे वेतन जे मरण आहे ते स्वतः त्यांनी आपल्या अंगावर घेतले आणि पापाला येशूने तिथं कल्वरी क्रूसामध्ये मिटवला. आणि आज तुम्हाला आणि आम्हाला खात्री दिलेला आहे, आमच्या सर्व पाप तो क्षमा करू शकतो. फक्त येशूकडे मागे, येशू माझ्या पापाचे क्षमा कर, तू माझा पाप उचलला गेला, आता माझा पाप दूर कर, तुम्हाला शांती भेटणार. तुमच्या जीवनात जे काय देव करायला तुमची इच्छा आहे ना, विश्वास करा आणि म्हणा, देवबापा हे चमत्कार घडू दे, हे आशीर्वाद मला भेटू दे. आज आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू राजा. येशू ख्रिस्ताने म्हटलं, माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल, हे मी करेन म्हणून सांगितलं. प्रभू, 2 आंधळ्या माणसांना कसं तो बरं केला. तुझ्याकडे सामर्थ्य होता, तो आंधळ्या माणसाला डोळे उघडू शकतो आणि ऐकत नाही त्यांना कान देऊ शकतो, सर्व काय समर्थ करू शकतो. आज तुझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाने प्रार्थना करतो, देवबापा ते पापाची क्षमा मागतात, तू पापाची क्षमा केलेलं आहे, सर्व पाप हरण करून नेलेलं आहे, त्यांना पापाची क्षमा भेटू दे, मनामध्ये शांती भेटू दे. आणखीन येशूच्या नावाने जे काय मागतात ते सर्व त्यांना आता तू कर प्रभू. त्यांच्या जीवनात प्रत्येक आशीर्वाद घेऊ दे, त्यांच्या जीवनाला आनंदाने आशीर्वादाने भर. येशूच्या नावाने मागितो ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. आणि उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.